शहरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळलाय। खुनाच्या गुन्ह्यात अटक आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटगी, सुहेल तांबोळी आणि विशाल शिरोळे यांची वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। त्यावेळी ओपीडी विभागासमोर संशयित वंशवाली शस्त्रासह फिरताना पोलिसांच्या नजरेत आला। यावेळी हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी तात्काळ कारवाई करून त्याला पकडलं। त्याच्याकडून लोडेड गावठी पिस्तूल आणि लोखंडी कोयता सापडला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वंशवाली आणि साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोद्दार व समर्थ गायकवाड हे आरोपींवर हल्ला करण्यासाठी आले होते अशी कबुली दिली। गर्दीचा फायदा घेऊन इतर साथीदार पळून गेले। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी 2 पथकं पाठवली। गोपनीय माहितीच्या आधारे राज्याबाहेर पलायनच्या तयारीत असलेल्या आरोपींवर छापा टाकून अक्षय फोंडे, समर्थ पोद्दार व समर्थ गायकवाड यांना अटक केली। त्यापैकी वैभव आवळे याला स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलं। गुन्हा दाखल होऊन केवळ 4 तासात सर्व आरोपी जेरबंद झाले। या उत्कृष्ट कामगिरीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कौतुक करून पथकाला रिवॉर्ड दिला। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।